हा टिक्क्यासारखा दिसणारा नाश्ता बघा, आपण फ्लावर कोबीपासून बनवलेला आहे. अतिशय कुरकुरीत असा नाश्ता आहे. हा बघा, तुम्हाला आवाज येत असेल असा. एकदम छान लागतो चवीला. हा आपण शेजवान चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकतो किंवा तळलेल्या मिरचीसोबत. तुम्हाला जर करायचा असेल तर रेसिपी पूर्ण बघा. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. हिवाळ्यामध्ये खूप छान छान अशा भाज्या भेटतात ना, सर्व अशा फ्रेश ताज्या ताज्या अशा. तर त्यातूनच फ्लावर म्हणजे खूपच भारी येतोय आता बघा. तर आपण फ्लावर घेतलेला आहे इथे बघा. त्याला असं म्हणजे फ्लावरला अशा मोठ्या तुकड्यांमध्ये असं लांबट असं कट करून घेतलेलं आहे बघा. या पद्धतीने असे मोठे मोठे तुकडे ठेवायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. आळी वगैरे पण असते, जरी नवीन असला ना तरी त्याच्यामध्ये सुद्धा आळी असते. त्यासाठी व्यवस्थित असं बघून घ्यायचं आहे. इकडे बघा कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. त्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची बघा. उकळी यायला लागलेली आहे. आता त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि हळद घालायची आहे आणि अजून थोडंसं आपण उकळवून घेऊ चांगलं पाणी. आणि त्याचमध्ये एक तेजपत्ता सुद्धा घालायचा आहे बघा. मोठा आहे म्हणून तोडून घालते. याला चांगलं उकळून घेऊ पाण्याला बघा. छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला. आता गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला आणि ह्या गरम पाण्यामध्ये आता हा फ्लावर टाकून घ्यायचा आहे आणि याला झाकण ठेवून एक 5-6 मिनिटं राहू द्यायचं आहे. गॅस अजिबात पेटवायचा नाही आहे, फक्त गरम पाण्यामध्ये राहू द्यायचं आहे आपल्याला बघा. 5 मिनिटं झालेली आहे. आता झाकण काढून घेऊ आपण आणि हे कोबीतलं पाणी काढून घेऊ. हा तेजपत्ता सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे. आता कोबी गार होते तोपर्यंत बघा, इथं मी पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर ते आता आपल्याला चाळणीमध्ये टाकून स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे. आणि इथे तांदूळचं पीठ घेतलेलं आहे मी पाव वाटी, ते सुद्धा याच्यात टाकायचं आहे आणि हे पीठ असे चाळून घ्यायचे आपल्याला एकत्र. पीठ आपण चाळून घेतले बघा. आता त्याच्यामध्ये घालू आपण एक मीडियम साईजचा छोटासा कांदा उभा चिरलेला, थोडासा असा चुरून घालायचा आहे त्याच्यामध्ये. घातल्यानंतर इथे बघा मी काळी मिरी, बडीशोप आणि जिरं असं कुटून घेतलेलं आहे मी, थोडं थोडं घेऊन अर्धा चमच. ते सर्व याच्यात घालून घ्यायचं आहे आपल्याला. ओवा घेतलेला आहे अर्धा चमच. इथे घेतलं आहे मी थोडीशी हळद, गरम मसाला आणि मिरची पावडर, किसून घेतलेलं आलं टाकायचं आहे आणि बारीक कट करून घेतलेली मिरची आणि कोथिंबीर. कसुरी मेथी टाकायची आहे इथे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मीठ आपल्याला कोबीच्या पण चवीचं इथेच टाकून घ्यायचं आहे बघा. कोबी टाकणार आहोत आपण याच्यामध्ये, तर ते सुद्धा मीठ आपल्याला इथेच टाकून घ्यायचं आहे. आणि थोडंसं टाकायचं आहे आपल्याला खायचा सोडा बघा, अगदी थोडासा घेतलेला आहे. तर हे सर्व साहित्य आता आपण एकजीव करून घेऊ चांगलं. हाताने सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ही कोबी जी गरम पाण्यातून काढून घेतलेली आहे ना, ती टाकून घ्यायची आहे. आणि याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा थोडं मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना, थोडासा पाणीचा शिंतडा मारायचा आहे त्याच्यावर बघा. अगदी जास्तच नाही ओलं करायचं आहे. फक्त हा मसाला आहे ना या कोबीच्या फुलांना आहे ना लागायला पाहिजे,
असं एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये. व्यवस्थित असा कोट व्हायला पाहिजे तो मसाला. आणि कोबी तुटूनही द्यायची. त्याच्यासाठी म्हणजे बघा शिजवतानाच आपण म्हणजे शिजवायचीच नाही तिला, फक्त गरम पाण्यात मध्ये 5 मिनटं राहू द्यायची आणि नंतर काढून घ्यायची. तर यासाठी आपल्याला शिजवायची नाही आहे. जर शिजवून घेतली ना तर इथे ती कोबी तुटून जाईल. तर मी इथे पाणी टाकून घेते थोडंसं, म्हणजे छान असं कोबीला लागून जाईल ते. कोबीला बघा व्यवस्थित असं सर्व लावून घेतलेलं आहे आपण बघा, एकदम छान असं. जास्त आपण जसं भजी करतो ना त्याप्रमाणे पातळ नाही करायचं आहे बघा, फक्त कोबीला असं व्यवस्थित लागायला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे बघा. अशी कोटिंग बसायला पाहिजे फक्त. इकडे बघा तेल ठेवलं आहे तापायला. तेल छान असं गरम झालेलं आहे. तर आता आपण एक एक करून हे कोबीचे हे सोडून घेऊ त्याच्यामध्ये. आणि मीडियम गॅसवर यांना आता आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत कोबी छान असा शिजला पण जाईल आपला. हे बघा 3-4 मिनटं तळल्यानंतर बघा एकदम मीडियम गॅसवर तळले, छान असे कुरकुरीत तळले गेलेले आहेत बघा. काढून घेऊ आता. आणि आता उरलेले सुद्धा मी हे असेच तळून घेणार आहे. दोन 3 बॅचेसमध्ये आता हे सर्व तळून घेते मी. तर सर्व फ्लावर कोबी आपण तळून घेतलेली आहे बघा, एकदम छान अशी कुरकुरीत झालेली आहे. सर्व कोबी बघा छान अशी तळून झालेली आहे, मस्त कुरकुरीत झालेली आहे. आता वरून मस्त असा चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे खायला अजून छान असं लागतं. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.